प्रकरणात अर्थातच शेतीविषयक व्यवस्था यामध्ये आपण ब्रिटिशकालीन प्रमुख जमीन महसूल व्यवस्था, त्यानंतर शेतीचे व्यापारीकरण, या शेतीच्या व्यापारीकरणाची कारणमीमांसा या संदर्भात सविस्तर विचार केलेला आहे. त्यानंतर आज आपण विचार करणार आहोत ब्रिटिशांच्या कृषीविषयक धोरणाचे परिणाम. ब्रिटिशांच्या कृषीविषयक धोरणांचे परिणाम विचारात घेताना ज्या मूलभूत बाबींसंदर्भातील विचार आपण करणार आहोत त्यामध्ये या एकूणच ब्रिटिशांच्या कृषीविषयक नीतीने, धोरणाने कोणकोणत्या गोष्टींवर आणि कशा पद्धतीने पडसाद उमटले त्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये ब्रिटिशांनी भारतात अनेक प्रकारच्या जमीन महसूल व्यवस्था ज्या काही आहेत त्या महसूल व्यवस्था या अस्तित्वात आणलेल्या होत्या. या संदर्भात विचार आपण या प्रकरणाच्या प्रारंभी केलेला आहे. त्यामध्ये कायमधारा महसूल पद्धत असेल, रयतवारी महसूल पद्धत असेल किंवा महालवारी व्यवस्था असेल, अशा प्रमुख जमीन महसूल व्यवस्थेचा आपण या संदर्भात आधी विचार केलेला आहे. आता या महसूल हा उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत होता आणि म्हणून या विभिन्न महसूल पद्धती संदर्भात आपण याचा विचार करत असताना ही बाब जी काही आहे ती केंद्रभूत स्वरूपाची निदर्शनास येते. आता यामध्ये एकंदरीतच ज्या ठिकाणी ज्या महसूल पद्धती या राबवण्यात आलेल्या होत्या त्या महसूल पद्धतीद्वारे जो उत्पन्नाचा स्रोत होता तो उत्पन्नाचा स्रोत या ठिकाणी नियंत्रित केलेला दिसतो आणि म्हणूनच या संदर्भात ब्रिटिश शासन जे काही आहे भारतातील या ब्रिटिश शासनाच्या संदर्भात स्थिर स्थावरता जी काही आहे त्या स्थिर स्थावरतेमध्ये ज्या जमीन महसूल व्यवस्था आहेत त्या जमीन महसूल व्यवस्थेमध्ये आणि या संदर्भातील जी काही पूरकता आहे ती प्राप्त झालेली दिसून येते आणि म्हणूनच जमीन महसूल वसूल करण्याच्या या पद्धत आणि या पद्धतींशी संबंधित असा हा पूरक भाग होय. आता एकूणच या व्यवस्थेसंदर्भात विचार करताना आपल्याला ब्रिटिशांच्या या शेतीविषयक धोरणामुळे भारतीय शेतकरी जो काही आहे आणि या भारतीय कृषी व्यवस्थेत जो काही बदल आहे, जो काही दूरगामी असा परिणाम आहे तो या ठिकाणी उमटलेला दिसून येतो. या संदर्भात शेतीचे व्यापारीकरण या कृषीविषयक धोरणाचाच हा एक परिपाक होय. कारण याआधी पारंपरिक शेती जी काही आहे ती शेती ही ब्रिटिश आगमनापूर्वी भारतात केली जात होती, ज्यामध्ये धान्याचे प्रमुख पिके असतील या पिकांचा समावेश हा कृषी व्यवस्थेमध्ये होता. महसूल हे पिकांच्या एकूण उत्पादकतेनुसार आकारले जात असे. ग्रामीण भागामध्ये वस्तू विनिमयाची पद्धत ही प्रचलित होती आणि म्हणून ही जी व्यवस्था होती ही स्वयंपूर्ण होती. परंतु ब्रिटिशांच्या आगमनानंतर मात्र यामध्ये कृषी क्षेत्रात शेतीच्या व्यापारीकरणासंदर्भातला हा जो बदल आहे त्या संदर्भात कारण जमीन महसूल जो आहे तो पैशाच्या स्वरूपामध्ये वसूल केला जाऊ लागला आणि त्याच्यामुळे साहजिकच अधिक प्रमाणात नफा देणारे जी काही नगदी पिके आहेत या नगदी पिकांची लागवड या ठिकाणी करण्यात आली. परंतु एका बाजूला नगदी पिकांची लागवड करण्यात आली आणि दुसऱ्या बाजूला अन्नधान्याची जी पिकं आहेत ती गमावली आणि त्याच्यामुळे याचा पडसाद असा उमटला की शेतकऱ्यांवर उपासमारीची जी वेळ आहे ती वेळ आलेली दिसून येते. तत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे ब्रिटिश काळातील या व्यवस्थेत शेतकरी जो काही आहे, शेतकरी हा उपासमारीने शेतकऱ्यांचं जे जीवन आहे ते दयनीय झालेले दिसून येते. कारण ब्रिटिशांच्या या राजवटीत मुळातच या संदर्भातील करासंदर्भातील ही सक्ती, पैशाच्या स्वरूपामधील हा कर आणि साहजिकच
ही जी व्यवस्था होती, ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून निश्चितच या ठिकाणी उपासमारीची वेळ आणणारी होती. कारण महसुलाचा दर हा मोठा होता, वसुलीतील कठोरता होती, रोख स्वरूपामध्ये महसूल वसूल केला जाई. यामुळे शेतकरी हा सावकाराच्या कर्जाच्या विळख्यात सापडला आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्याच्या जमिनी ज्या काही आहेत त्या जमिनी देखील जप्त होऊ लागल्या आणि म्हणून शेतकऱ्यावर बेकारीची उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली दिसून येते. आणि म्हणून ब्रिटिश काळातील या कृषीविषयक व्यवस्थेचा हा जो एक पडसाद आहे या ठिकाणी उमटलेला दिसून येतो. आणि म्हणून या संदर्भात हा शेती संदर्भातील हा जो काही बदल आहे, हा बदल हा शेतकऱ्यांचे शोषण करणारा होता आणि ब्रिटिश म्हणजे या परकीय सरकारचे पोषण करणारा ठरलेला दिसून येतो. कारण मुळातच या संदर्भातील ही जी काही व्यवस्था होती, ही व्यवस्था या ठिकाणी दिसून येते. दुसऱ्या बाजूला जमीनदार वर्ग जो काही होता, वेगवेगळ्या या जमीन महसूल पद्धती संदर्भातील विचार करत असताना हा उदयाला आलेला हा जमीनदार वर्ग, या जमीनदार वर्गाचे महत्व या ठिकाणी वाढलेले दिसून येते. त्यामध्ये सावकार असेल, जमीनदार असेल, या वर्गांचे महत्व या काळात वाढलेले दिसून येते. कारण उदाहरणार्थ या संदर्भात ब्रिटिशांनी लागू केलेल्या कायमधारा महसूल पद्धतीद्वारे जो हा जमीनदाराचा नवा वर्ग बंगाल, बिहार सारख्या प्रदेशामध्ये उदयाला आलेला दिसून येतो आणि म्हणून या वर्गाकडून शेतकऱ्यांचं जे काही शोषण होतं, ते शोषण या ठिकाणी केले जाऊ लागले. आणि म्हणूनच या संदर्भात शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ही अवस्था या ठिकाणी निश्चितच या एकूण दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर त्यामध्ये निश्चितच या ठिकाणी अत्यंत दयनीय अशी दिसून येते. आणि म्हणून यामध्ये जो जमीनदार होता, हा जमीनदार वर्ग, या जमीनदार वर्गाचे, या सावकाराचे हे महत्व या काळात जे काही आहे ते वाढीस लागलेले दिसून येते. कारण जमीनदाराकडून कुळावर होणारे अन्याय, अत्याचार आणि याकडे मात्र सरकारकडून दुर्लक्ष केले जात होते. यातूनच उत्तर भारतात या काळात निरंकुश असा जमीनदारांचा हा जो काही वर्ग निर्माण झालेला दिसून येतो. या वर्गाने मुळातच या संदर्भात ब्रिटिश शासनाशी स्वैरसूतक जमून जो प्रत्यक्ष शेती कसणारा शेतकरी होता, त्या शेतकऱ्याची अत्यंत पिळवणूक केलेली दिसून येते. आणि म्हणून ब्रिटिश काळात महसुलाचे जे काही प्रमाण होते, ते प्रमाण हे उत्पादकतेनुसार नव्हे तर जमिनीनुसार ठरवण्यात आले होते. त्यातच महसुलाचे स्वरूप हे नगदी असल्या कारणाने जर एखाद्या वर्षी निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकऱ्यांना महसूल देण्यासाठी सावकाराकडे जमीन जी काही आहे, आपली जमीन ती गहाण ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नसे. आणि म्हणून यामध्ये जो काही या ठिकाणी सावकार वर्ग असेल, जमीनदार वर्ग असेल, या वर्गाचे महत्व या काळात वाढलेले दिसून येते. म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये ब्रिटिश काळातील या सिच्युएशन संदर्भात जर आपण विचार केला तर जमीनदार आणि सावकारी वर्ग जो काही होता, तो वर्ग आणि त्या वर्गाचे महत्व या कृषीविषयक धोरणाचा एक अन्नधान्याची कमतरता. आता यामध्ये याआधी आपण विचार केला की शेतीच्या व्यापारीकरणामुळे नगदी पिकांची लागवड ही केली जाऊ लागल्यामुळे या ठिकाणी अन्नधान्याची जी काही पिकं होती, त्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, अशा पिकांकडे दुर्लक्ष झाले आणि त्यामुळे या काळात अन्नधान्याची जी काही कमतरता होती, ती कमतरता निर्माण झालेली दिसून येते. आणि म्हणून हा जो काही एक पडसाद आहे, तो या ठिकाणी उमटलेला दिसून येतो. लोकांची जी काही, शेतकऱ्यांची जी काही उपासमार होती, ती उपासमार होऊ लागली आणि म्हणून यामुळे शेतकरी जो काही आहे, तो शेतकरी या ठिकाणी त्याची एकूणच ही सगळी अवस्था दयनीय स्वरूपाची बनली. येणारे उत्पन्न हे ब्रिटिश तिजोरीत जात आणि शेतकऱ्याकडे स्वतःसाठी आवश्यक असणारे अन्नधान्यही देखील उपलब्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ जी काही आहे, ती वेळ तत्कालीन परिस्थितीमध्ये येऊ लागलेली दिसून येते. दुसऱ्या बाजूला शेतीवरील जो काही अतिरिक्त बोजा होता, तो बोजा वाढलेला दिसून येतो. कारण ब्रिटिशांच्या या कृषीविषयक धोरणाचा जर एकूण विचार केला तर त्यामध्ये
शेतीवर अतिरिक्त जो बोजा आहे तो बोजा वाढला. कारण औद्योगिक पारंपरिक अशा उद्योगधंद्यांच्या ऱ्हासामुळे जो कामगार वर्ग होता तो कामगार वर्ग बेकार झाला आणि साहजिकच या विभिन्न अशा घटकांना आधार स्रोत म्हणून उपजीविकेचे साधन म्हणून निश्चितच या क्षेत्रावर जे ताण आहे, या क्षेत्रावर जो बोजा आहे तो वाढलेला दिसून येतो. आणि म्हणून या संदर्भात शेतीवरील जो बोजा आहे तो बोजा या ठिकाणी वाढलेला दिसून येतो. कारण अनेक घटकांच्या उपजीविकेचे हे साधन म्हणून, हा एक स्रोत म्हणून आणि हा एक एकमेव पर्याय म्हणून या संदर्भात जो काही विचार तत्कालीन परिस्थितीमध्ये होऊ लागला आणि म्हणून शेतीकडे वळणे हे शेतीवर अतिरिक्त बोजा वाढवणारे ठरले. आणि या संदर्भातील जे अवलंबन आहे ते अवलंबन म्हणजे शेतीवरील हा जो काही वाढता बोजा आहे तो या ठिकाणी या ब्रिटिशांच्या कृषीविषयक धोरणाचा एक परिपाक असलेला दिसून येतो. त्यामुळे जमिनीची जी काही विभागणी आहे ती विभागणी झाल्यामुळे गरिबी ही वाढली आणि साहजिकच या संदर्भातील एका घटकातून दुसऱ्या उपघटकाचा जो काही जन्म आहे तो झालेला दिसून येतो. दुसऱ्या बाजूला शेतकरी जो काही आहे, शेतकरी वर्ग हा कर्जबाजारी बनलेला दिसतो. कारण यामध्ये याआधी आपण विचार केल्याप्रमाणे जमीन महसूल जो काही होता तो जमीन महसूल हा पैशाच्या स्वरूपामध्ये देणं हे सक्तीचे असल्यामुळे साहजिकच नगदी पिकांची लागवड आणि यामध्ये येणारे उत्पन्न हे ब्रिटिश तिजोरीत जमा होत असे. आणि दुसऱ्या बाजूला जर उत्पन्न दुष्काळाची परिस्थिती असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्ती असेल, या संदर्भातही कोणत्याही संदर्भात महसुलामध्ये सूट नसल्यामुळे साहजिकच शेतकऱ्याला सावकाराकडून जे कर्ज आहे ते कर्ज घ्यावे लागत आणि म्हणून शेतकरी हा सावकाराच्या कर्जाच्या अधीन बनला आणि म्हणून सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी पैशाची जी काही आवश्यकता होती ती आवश्यकता या ठिकाणी शेतकऱ्याला निर्माण होऊ लागली. आणि म्हणूनच साहजिकच या संदर्भात जर आपण एकूण विचार केला तर अगदी मुळातच एका बाजूला आपल्या उपजीविकेसाठी लागणारे अन्नधान्य गमावले, दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांच्या पैशाच्या स्वरूपातील शेतसारा सक्तीचा, त्याचबरोबर सावकारांकडून घेतलेले कर्ज, अशा अनेक संकटांमध्ये ही तत्कालीन शेतकऱ्यांची जी परिस्थिती होती ती परिस्थिती ही अधीन झालेली दिसून येते. आणि म्हणून या सर्व परिस्थितीतून शेतकरी जो काही आहे तो शेतकरी हा तत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे ब्रिटिश काळात कर्जबाजारी बनलेला दिसून येतो. म्हणून या संदर्भात या सर्व व्यवस्थेसंदर्भात जर आपण एकूण विचार केला तर ब्रिटिशांच्या या कृषीविषयक धोरणाने, ब्रिटिशांच्या या कृषीविषयक योजनेतून आणि ब्रिटिशांच्या या कृषीविषयक उपक्रमातून जो शेतीवरील तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतातील कृषी व्यवस्थेवर जो परिणाम आहे तो परिणाम या सर्व अंगाने जर आपण बघितला तर तो हा शेतकऱ्यांसाठी, भारतीय शेतकऱ्यांचे शोषण करणारा आणि या इंग्लंड सारख्या या परकीय राजवटीचे पोषण करणारा ठरलेला दिसून येतो. आणि म्हणूनच या संदर्भात हा जो काही निष्कर्षात्मक विचार आहे, हा जो काही निष्कर्षात्मक भाग आहे तो या ठिकाणी प्रतीत होतो. धन्यवाद.